नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन सेल प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर विश्वनाथ माळी सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 25 वर्षांपासून ते या फील्डमध्ये अविरतपणे कार्यरत आहेत. रेसिडेन्शियल बंगलोज असतील, इंडिव्हिज्युअल अपार्टमेंट्स असतील, कारण बिल्डर डेव्हलपर म्हणूनही ते काम करतात. त्यामुळे आजवरचा हा त्यांचा प्रवास कसा होता, आजवर आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी मला एक 30-40 वर्ष अजून थोडं फ्लॅशबॅकमध्ये जायचं असं ओके. आणि तुम्हाला विचारायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास एकंदर कसा होता? अगदी शाळेपासून, मग शाळा, मग कॉलेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा तेव्हा कुणाची होती? कसा आलात या क्षेत्रामध्ये? काय सांगाल? ॲक्चुअली शाळा तसं आम्ही शेती करतच केलो. हं. त्यानंतर लट्टे पॉलिटेक्निक कॉलेजला आमचे प्राचार्य नवले सर त्यांच्या प्रेरणेने आम्ही ह्या सिव्हिलच्या यामध्ये आलो. त्यानंतर छोटी-मोठी कामं करत थोडे दिवस थोडी छोटी-मोठी कामं केली. त्यानंतर मी सांगलीमध्ये आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत. बी. ए. शिंदे अँड जे. बी. शिंदे अँड असोसिएट्स म्हणून होते. त्यांच्याकडे एक 8-9 वर्षे मी सर्व्हिस केली. त्यानंतर मग स्वतंत्र मी इंडिव्हिज्युअल छोटी-मोठी शेडची कामे एम-आय-डी-सीमध्ये असतील, हं. बंगलोची असतील, हे चालू करत आता मी बिल्डर डेव्हलपर्स म्हणून काम करतोय आता सांगलीमध्ये. हं. आमची आता स्वस्ती वास्तू डेव्हलपर्स एल-एल-पी म्हणून फर्म आहे. हं. आम्ही तिघजण पार्टनर आहोत त्यामध्ये. हं. त्यामध्ये माजी नगरसेवक, आमचे मित्र शीतल पाटील हे आमचे बालपणीचे मित्रच आहेत. त्यानंतर अण्णासाहेब पाटील म्हणून आमचे एक पार्टनर आहेत. आम्ही तिघं मिळून आता सांगलीमध्ये हाऊसिंगचे प्लॉटिंगचे असतील, बंगलो स्कीम, अपार्टमेंट स्कीम ह्या स्कीम आता आम्ही करतोय. त्यामध्ये ऑलमोस्ट आता आता आमचे साधारणपणे फ्लॅट स्कीममध्ये एक 150 ते 200 फ्लॅटचा क्वांटम आता रनिंग ऑनगोइंगमध्ये होता. आता संपत आलाय. आता 49 फ्लॅटची शेवटची स्कीम आहे. त्यामध्ये आता आम्ही काम करतोय. वाह! हा जसा एक प्रवास आहे, तसा एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून दुसरा एक प्रवास असतो. तो म्हणजे स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केलेली पहिली साईट. कारण जेव्हा शिक्षण पूर्ण होतं नंतर थोडा स्ट्रगल असतो, की बरोबर. पहिली साईट कुठली मिळणार, हो, कशी हो, मिळणार? हो. तर मग तुम्हाला ही पहिली साईट कुठली मिळाली? कशी मिळाली? तेव्हा जरा दडपण होतं का काम करताना? कारण तेव्हा तुम्ही ज्युनियर असाल अगदी आणि पहिलीच साईट असेल. बरोबर. तर कसा होता तो अनुभव सगळा? ॲक्चुअली मी सर्व्हिस करताना शिंदे अँड कंपनीमध्ये सर्व्हिस करत होतो. त्यानंतर हं. सर्व्हिस सोडल्यानंतर 1-2 महिने असेच मी फिरून गेले माझे. म्हणजे हं. कामच नव्हतं हातामध्ये. त्यानंतर एक माझं माधवनगरला एक बंगल्याचं काम घेतलं मी. आमच्या मित्रानं रेफर केलं होतं. निकम म्हणून आहेत आमचे मित्र, त्यांनी रेफर केलं होतं. हं. ती सुरुवात केली. मग साधारणपणे त्यावेळेला आपला सिमेंटचा दर ऑलमोस्ट ₹70-75 वगैरे होता. त्यावेळेला चालू अरे केलं बापरे! आम्ही काम. हं, हं. मग ते स्ट्रगल करूनच संपवलं ते काम. हं, हं, हं. हे फार म्हणजे फायनान्शियल कंडिशन नव्हती. समोरून पैसे घेऊनच काम करून आम्ही त्यांचं काम पूर्ण करून दिलं आणि ते आत्ताही समाधानी आहेत. आता भेटले तरी सुद्धा तुमच्यामुळे आम्ही चांगल्या घरात राहतोय वगैरे, वगैरे वाह, बोलतात वाह, आता. वाह! क्या बात है! हे आनंद समाधान वेगळं असतं बरोबर, फार तेव्हा. बरोबर. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया मूलभूत. येस. त्यातला एक पहिला प्रश्न आहे, आता एक तो बिल्डर डेव्हलपर म्हणून पण जास्त तुम्हाला भेडसावत असेल. तो म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? नाही ॲक्चुअली आता आम्ही अपार्टमेंट स्कीममध्ये जर बघायला गेलात तर सगळी कामं स्किल्ड मिस्त्रीला त्यांना आम्ही अंगावरतीच देतो मापावरती. हं. त्यामुळे त्याची पूर्णतः जबाबदारी त्याची असते. आम्ही त्याला ठोकूनच काम करून घेतोय थोडक्यात. ओके. ते अनस्किल्ड लेबर असतात, नाही असं नाही. पण त्याच्या पाठीमागे आमचे साइट इंजिनियर वगैरे लागून काम करून घेतात ते. घेतात. दुसरं हो. कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा सुरुवातीला किंवा आता जेव्हा बंगलोचं काम करत असाल तुम्ही किंवा आता जसं फ्लॅटचं काम करताय, तर बऱ्याचदा त्या कस्टमरचं बजेट थोडं लिमिटेड असतं हो. आणि तुम्हाला तर बिल्डर म्हणून जसं तुम्ही म्हणालात, की दर्जा तर कायम राखायचा असतो इंजिनिअर बरोबर, म्हणून. तर बरोबर. अशा वेळेला ते दर्जा आणि बजेट या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता मग? नाही, त्या केसमध्ये आम्ही काय केलं, थोडं प्रॉफिट रेशो कमी झाला तर चालेल, पण समोरचा कस्टमर समाधानी व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही कामं करून आत्तापर्यंत बंगलोची सुद्धा बरीच कामं केली. मी आता ह्या अपार्टमेंटच्या फील्डमध्ये साधारणपणे एक 7-8 वर्षापासून आहे. हं, हं. त्याच्यापूर्वी मी बंगलोची आणि एम-आय-डी-सीमध्ये इंडस्ट्रियल शेडचीच कामं करत होतो. ओके, तर क्वालिटीमध्ये कुठं आम्ही बंगलोला आणि अपार्टमेंटला कुठं कॉम्प्रोमाईज केलेलं नाही आहे. ओके. सेम क्वालिटी आम्ही अपार्टमेंटला सुद्धा देतो आता. मग पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही जसा हा या क्षेत्रातला एक प्रवास बघितलाय, तसा तुम्ही सांगली जिल्ह्याचा पण प्रवास बघितलाय मागच्या 20-25 वर्षातला. बरोबर. तर एक इंजिनिअर म्हणून, बिल्डर डेव्हलपर म्हणून सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जर आपल्याला साधायचा असेल,
तर तुम्हाला काय वाटतं भविष्यात कुठल्या प्रकल्पांवर, कुठल्या सेक्टरवर, इंडस्ट्रीवर आता जास्त लक्ष देण्याची हो, गरज आहे? हो, हो. आता कसं आहे, सांगलीमध्ये तेवढी डेव्हलपमेंट नाही आहे, पण एवढ्या इन्व्हेंटरी आत्ता पडल्यात अपार्टमेंटच्या आणि ह्या शिल्लक. एवढी डेव्हलपमेंट नाही आहे. इथं एखादी मोठी इंडस्ट्री किंवा आय-टी सेक्टरचं पण चाललं होतं काही लोकांचं मध्ये इकडं सांगलीमध्ये त्याचं सेंटर आणायचं. पण ते काय तसं अजून काही सक्सेस नाही आहे. पण काहीतरी मोठा बिझनेस सांगलीत जोपर्यंत येत नाही, हं, तोपर्यंत तरी काय सांगलीची ग्रोथ फार मोठी होईल असं सांगता येणार नाही. बरोबर. जसा हा एक मुद्दा आहे, तर मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला असं वाटतं, की जर ती थोडी अजून त्या ग्रोथला म्हणा, विकासाला थोडी अजून चालना द्यायची असेल, तर काय शासनाने पावलं उचलली पाहिजेत मग? आता हे जे आता काय जे लहान लेडीज लोकांना आता जे काय जे फुकट द्यायला लागलेत ना, हां, ते हां. थोडक्यात बंद व्हायला पाहिजे. बरोबर. त्यामुळं आपल्या कर्मचारी वर्ग मिळणं फार मुश्किल झालंय होय, होय. आणि त्यामुळं लोकांना मेहनत करून काय नको आहे असं हं. झालंय ते. हं, हं, हं. थोडं शासनानं पण कठोर भूमिका घेऊन थोडं डेव्हलपमेंटकडे बघावं अशी अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. बरं. दुसरं आत्तापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो प्रोजेक्ट तुमच्या स्वतःचा पण फारसा जवळ आहे अगदी आणि त्या काम करताना आनंद समाधान एक वेगळं मिळालं. काहीतरी नवीन केलंय त्या प्रोजेक्टमध्ये असं? नवीन असं नाही, जे जनरल होतं तेच केलंय. पण मालक आणि आम्ही समाधानी शेवटपर्यंत चांगुलपणानं राहिलेले प्रोजेक्ट म्हणलं हं. तर बंगलोचे आहेत. आता मी साधारणपणे 2005 पासून आमचे ओम फूड्स म्हणून फरसाणा वगैरे त्यांचे प्रॉडक्ट्सचे काम आहेत. त्यांचं बंगल्याचं काम केल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी 3 इंडस्ट्री केल्या. अच्छा. आत्तापर्यंत त्यांची कामं सगळी मीच करतोय. वाह! आणि तेही समाधानी आहेत आणि असं काही नाही की बाबा डिस्प्यूट झालाय. आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणलं तर त्यांचं बंगल्याचं काम आपण पूर्ण केलंय. चांगली कुस्ती केंद्राची तिथं. बरं. काय विशेष आहे त्या बंगल्यामध्ये असं वेगळं काहीतरी? नाही तिथं आर्किटेक्चर जॉब खूप आहे. इंटिरियर बाहेरचं एलिव्हेशन जर बघितलं ना, फार तिरकं-तिरकं आणि हे आहे. हं. ते केलंय आम्ही पूर्ण. वाह! आणि असा एखादा प्रोजेक्ट काहीतरी काम करताना अडचण आली, समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय? नाही असं कट्ट डिस्प्यूट झालंय असं मला तर काही नाही आठवत डिस्प्यूट नाही. नाही. कधी कामगारांची अडचण येते, कधी ब्लॅक कामगारांची कॉटन अडचण आहे. सॉइलची येते, कधी तंत्रज्ञानाची अडचण हो, येते. आता आम्ही एक अपार्टमेंटची स्कीम केली चिंतामणी हं. नगरला. कामगार आम्ही बेसमेंट केलं तिथं आणि ऐन पावसाळ्यात आमचं काम चालू झालं ते. पावसाळ्याच्या एंडला सुरू झालं आणि त्यामुळं तिथं थोडं खूप स्ट्रगल करायला लागलं. हं. जेवढं काढाल तेवढं ढासळून हे करून आणि त्यामध्ये लेबर खूप त्रास झालेला. लेबर ते पाणी आणि चिखल बघून कोण कामाला येत नव्हतं. हं. त्यातून आम्ही ते थोडं जास्त पैसे देऊन वगैरे, वगैरे बाहेरचे लेबर आणून करून घेतलं ते. बरोबर. जर दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स लावता त्याला आणि बघता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? ॲक्चुअली स्टीलची लवचिकता म्हणा, त्यानंतर त्याची स्ट्रेंथ, त्याची वेस्टेजची काय किती वेस्टेज जाते वगैरे ह्या पद्धतीनं आम्ही निवडतो. आतापर्यंत मी 3 एक प्रोजेक्ट आयकॉन स्टीलमध्येच केलेत आता. ओके, आता ओके. रनिंगचा प्रोजेक्ट सुद्धा आता श्रीकांत पाटील आपले डीलर आहेत त्यांच्याकडून हो. घेऊन आम्ही आता शेवटची स्कीम आता केली आहे. वाह! आणि अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनिअर्स येत आहेत, त्यांना तुमच्यासारखेच ज्यांना वाटचाल करायची आहे की इंजिनिअर आणि मग बिल्डर, डेव्हलपर, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही गुरुमंत्र द्याल? ॲक्चुअली त्यांनी प्रॅक्टिकल नॉलेज घेणं फार महत्त्वाचं आहे. हं. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज साईटवर उभं राहून त्यांच्याकडून काम करून घेणे, ही जी कसरत आहे, ती केल्याशिवाय त्यांनी खूप डेव्हलप होतील असं पण सांगू शकत नाही. सो हे होते इंजिनिअर विश्वनाथ माळी सर आणि आता त्यांनी सांगितलं तसं बिल्डर डेव्हलपर पण आहेत. त्यांनी अनेक स्कीम पूर्ण केल्या जातात, काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. पण ह्या सगळ्यासाठी नॉलेज हा एक त्यांचा पाया होता आणि अर्थात मेहनत कष्ट तर होतीच. पण प्रॅक्टिकल नॉलेज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण हे फील्डवरचा जॉब आहे आणि त्याच्यात अशा बरोबर. आता त्यांनी सांगितल्या तसे अडचणीचे आव्हानाचे प्रसंग कधी येऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हालाही एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून तयार राहावं लागतं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.